स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ या विरोधात आज राहता येथील तहसील कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होते. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विशेषतः महिला वर्गाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या खर्चामुळे कुटुंबाचं बजेट कोलमडलंय. जनतेत तीव्र संतापाची लाट आहे. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे घरगुती अर्थकारण बिघडलंय. ही वाढ तात्काळ रद्द करावी. केंद्र सरकारनं ठोस उपाययोजना करून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवावं. सदर निवेदन शासन दरबारी पाठवून त्यावर आवश्यक ती कारवाई करावी. या निवेदनाद्वारे वाढत्या महागाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला. सर्वसामान्य माणसाला जो गॅस जीवनावश्यक आहे त्याची खूप दरवाढ झालेली आहे आणि तो मिळत नाही. पहिलं मोबाईलवर ऑनलाईन बुकिंग होतं, आता बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे आणि 2-2 किलोमीटरच्या लाईन लागून 5-5-6 तास महिला उभ्या आहेत तरी गॅस मिळत नाही. ही अचानक टंचाई सुरू झाली. याच्याकडे केंद्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. ते तर म्हणतात की युद्धाचा काही परिणाम महाराष्ट्रावर झालेला नाही, भारतावर झालेला नाही. मग ही अचानक गॅस टंचाई कशी काय निर्माण झाली? या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे सुरळीत सुरू व्हावी. सर्वसामान्याचा प्रश्न आहे. असं आहे, शासनाने जाहीर केलेले नियम किंवा घोषणा याच्यावर सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आतापर्यंत अशा खूप घोषणा झालेल्या आहेत. सामान्य जनतेला वाटतं की समजा जर युद्ध चालूच राहिलं तर पुढे आपल्याला गॅस मिळतो की नाही मिळतो याची शाश्वती नाही ना शासनाकडून. त्यामुळं सर्व सामान्य गृहिणी ते गॅससाठी आणखीन जास्त गर्दी झाली. नंबर लावत आहे. पुढे काही होऊ शकतं. गॅसच जर बंद झाला तर काय करायचं? आणि यांचे निर्णय असे असतात, एका दिवसात सांगून मोकळे होतात. एका रात्रीच सांगितलं नोटबंदी, पुढे त्याचं काहीच झालं नाही आणि कुणी जाब विचारू शकत नाही. 4-5-8 दिवसात जर म्हटले का गॅस बंद आहे, मग कुठं जाणार सर्वसामान्य गृहिणी? शहरातल्या इंधनासाठी कुठं सरपण लाकडं पाहायला जाणार? मग त्याच्यामुळे लोक आणखीनच घराच्या बाहेर पडलेत आणि असलेल्या गॅस भरण्याचं जादा मध्ये मिळेल की नाही याच्यामुळे खूप गर्दी झालेली आहे. म्हणजे लोक यांच्या निर्णयावर शाश्वत नाही. यांचा निर्णय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून लोक या गॅससाठी धावपळ करू राहिलेले. महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज आंदोलन केलं जात आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सूचनेवरून हे राज्यभर आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष या आजच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत राज्यभर. त्याच धर्तीवर आज राहता तालुक्यात राहता तहसील कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. याचा सर्वसामान्य जनतेला काय फटका बसत आहे हे सगळ्यांना कळतंय. अगदी आपण समोरासमोर जे उभे आहोत ना, इकडे पत्रकार, इकडं आम्ही सामान्य नागरिक म्हणून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बाजूला प्रशासनातले पोलीस, तहसीलमधले कर्मचारी, अगदी भारतीय जनता पार्टीचे आंधळे पांगळे जे भक्त आहेत ना, त्या सगळ्यांना हे कळतं. परंतु
काहींना बोलता येत नाही आणि आम्ही बोलतोय, इतकंच फक्त फरक आहे. तुम्ही बाकी तुम्हाला सगळ्यांना बोलता येत नाही, आम्ही फक्त हे मांडतोय. परंतु याचा परिणाम हा अत्यंत तीव्रपणे सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. याच्या तीव्र झळा सामान्य नागरिकांना बसत आहे. तुटवडा नाहीये, कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाहीये असं वातावरण निर्माण केलं जातं, परंतु वास्तविक पाहता प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि तुटवड्याच्या नावाखाली काळा बाजार देखील गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आता सरकारच्या याच्यामध्ये दोन भूमिका आहे. म्हणजे सरकार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते झाकल्या जात नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं नाही, तर ह्या युद्धाच्या नावाखाली हे लूट करत आहे. म्हणजे हे महायुतीचं नाही तर हे महालुटीचं सरकार या ठिकाणी त्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आजच्या या निमित्ताने आम्ही केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे, महाराष्ट्र सरकारचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत. आणि राहता तालुक्यामध्ये जे गॅसचा काळा बाजार सुरू आहे, कृत्रिम आणि घरगुती गॅस या दोन्ही प्रकारच्या गॅसचा ज्याप्रमाणे तुटवडा निर्माण करून किंवा काळा बाजार करून हे सगळं सुरू आहे, राहता तालुक्यातील प्रशासनाचा आणि इथल्या शासकीय आणि निमशासकीय सगळ्याच अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. त्याचबरोबर इथले जे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील आमची आजच्या या माध्यमातून विनंती आहे, आपण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालावं, कारण हा काही साधा विषय नाहीये. तुम्ही सुद्धा या गोरगरिबांना जो होणारा त्रास आहे या त्रासाचे भागीदार तुम्ही आहात, तर तुम्हाला देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमच्या या माध्यमातून आपल्याला विनंती आहे.